जामखेडमध्ये दोन्ही आमदारांच्या नाकी नऊ प्रचाराने दिग्गजही थकले। जामखेडमध्ये राजकारणात मोठा रंग भरलाय। येथे नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीत ऐनवेळी बेबनाव झाला। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिले। भाजप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवारने संपूर्ण पॅनल उभे केले। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार हे तळ ठोकून जामखेडमध्ये आहेत। प्रचाराचा धुरळा, जेवणावळी, लक्ष्मी दर्शन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा, दोन्ही राष्ट्रवादीची सभा व सोमवारी अर्थात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। शिंदे पवार या दोन्ही नेत्यांना इतर राजकीय पक्षांनी जेरीस आणल्याचे चित्र आहे। नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही आमदारांचे पॅनल होईल असे वाटत होते। भाजपने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला देखील बेदखल केले आहे। भाजपमधील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला। काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला नाही। एका उमेदवारावरून आघाडी फिसकटली। आघाडी व युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले। नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होत आहे। शिंदे व पवारांच्या उमेदवारांना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाने पेस आणला। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे गणित बिघडले आहे। निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे व पवार हे घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत। त्यामुळे सध्या जामखेडमध्ये दोन्ही आमदारांसह दिग्गजांच्याही नाकी नऊ आले आहेत।